कोलवाडीचा रुद्रा आणि सुंदर चांगली गाडी झालेली आहे. प्रज्वल आणि त्याचा भाऊस प्रणय या दोघं भेटलेत. भरपूर दिवसानंतर मुलाखत होते. विचारूया आपण काय बोलशील प्रज्वल, कुठली गाडी झाली आज? तुमचं पहिले आभार आमचे बाईट घेण्यासाठी आले लगेच. आज गाडी झाली सुंदर आणि ओवल्याचा रॉकी म्हणून पळाला पहिले, आणि रुद्रा आणि आमचाच नाना आहेत आमचे पाल्याचे महेश पवार, त्यांनी नवीन वासरू घेतले. पहिलीच शर्यत होती, तो रुद्रा सोबत पळाला आणि सुंदर सोबत रॉकी पळाला ओवल्याचा. बरोबर, दोन्ही गाडी जमून झाल्या का? दोन्ही गाड्या जमून झाल्या. ही लवकर झाली जरा गाडी, आणि ती आता गाडी झाली 10-15 मिनिटं झाले. आता जसं भरपूर आपण बाईट घेतलेली आहेत, कुठेतरी एक अपेक्षा होती की मोठ्या केल्यामध्ये तुम्ही जाणार, पण अजून परत जमूनच खेळ चालू आहे. याच्या मागचं कारण? खेळ आम्ही केला बॅनरवर, आम्ही लक्ष टाकलेला, छोटा लक्ष. आमची गाडी बॅनरवर जमलेली होती ओवल्याला, पण गाडी काय कारणास्तव पडली आमची. जरा सुंदर थोडा आजारी असल्या कारणाने आम्हाला समजलं नाही. तेव्हा बैल थोडा कमी पळाला, थोडा बैलाला आजार होतात, तर गाडी तेव्हा पडली आमची. आता म्हणजे नियोजन कसं काय चालू आहे? आता जसं तुम्ही वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये पळवतात, मग घरची गाडी मी तुमची पळू शकताय? घरची गाडी परवा दिवशीच पळाली. परवा दिवशी 3 शर्यती झाल्या, याची आणि रुद्रा आणि सुंदर घरची गाडी पळाली, आणि रुद्रा आणि दुसरा वासरू पळाला शंभू म्हणून खेडूपाड्याचा होता. त्या दिवशी आमच्या गाड्या झाल्या, आणि त्या दिवशी आमच्या विगरला 3 गाड्या पडलेल्या. पण आम्हाला कुठेतरी थोडी गुलालाची अपेक्षा होती का गुलाल भेटावा, म्हणून आम्ही नियोजन केला घरच्या गाडीचं, आणि घरच्या गाडीने गुलाल आम्हाला परवा दिवशी दिला रेडगरच्या पाठीला. म्हणजे जो तिकडे मला वाटतं 8 तारखेला मोठा मैदान चालू होता, त्या दिवशी रेडगरला पण मैदान होतं. रेडगरला मैदान होता. आम्ही नियोजन केला, दादा सांगत होता बोलतो पैरा करा बोलतो सुंदरला, पण मी नाहीच, मी माझा सगळ्याला नाकारत होता त्या दिवशी. तर मी घरची गाडी पळवली आणि एकदम छान गाडी पळाली, आणि आतापर्यंत घरच्या गाडीचा गुलाल अजून कोणाला पडला नाही सरळ लागून. फक्त एकदाच आमची गाडी पडली, तेव्हा देवडगर बाद झाली, नाही तर गाडी तेव्हा फरकानं ती पण लागलेली होती, पण तेव्हा गाडी देवडगर बाद झाली रिडगरलाच. पण त्या दिवशी डबल रिडगरला गुलाल घेतला घरच्या गाडीनं. बरोबर. आता सुंदर किती जाती झाला काय सांगाल? सुंदर आता साधात लावला, आणि रुद्रा पण साधात झालाय, आणि आता आम्ही नवीन खरेदी केले चिक्या म्हणून आहे, आणि तिथे घे रायफल म्हणून. म्हणजे 2 वासरं अजून धावणीला आलेली आहेत. 2 वासरं केलेत खरेदी. आता बघू. आता खरेदी चालूच आहे, म्हणजे बघा, म्हणजे खेळ कायम चालू ठेवायचा. खेळ तर आमचा बाबांचा पहिल्यापासूनच शिकवण आहे. बाबांनी सांगितले किती गाणं लाखाचा बैल लागू द्या, मी घेऊन देईन तुम्हाला, फक्त खेळ हा आपला मैत्रीपूर्ण झाला पाहिजे सर्वांची. आता पण आमची गाडी मैत्रीपूर्णच झाली, कारण की आमच्या याच्या आधी 3 वेळा गाड्या झालेल्या त्याच्याशी रुद्राशी, पण त्यांची इच्छा होती सुंदरशी गाडी करायची. सुंदरशी गाडी झाली. आज पण मैत्रीपूर्ण त्यांच्याशी गाडी झाली. बरोबर, म्हणजे कुठेतरी रुद्राच्या सोबत 3 वेळा गाड्या खेळल्या, मग त्यांची इच्छा होती सुंदर सोबत. हा, सुंदर सोबत म्हणजे गाडी. असं का काय माहिती आता कसं काय त्यांना वाटलं असेल. सुंदर आता कमी झालाय, कारण की सुंदरचं त्या दिवशी गुलाल पडलेला, आमच्या 3 गाड्या पडलेल्या, तर काही लोकांना वाटलं असेल का सुंदर संपला, पण सुंदर संपला नाही, आणि आम्हाला कधी संपून नाही देणार. आमची घरची, जरी आम्हाला कोणी पायरा नाही दिला तरी आम्ही घरची गाडी मैदानात घेऊन जाऊ आणि गुलाल घेऊनच दाखवू. बरोबर. आता जसं सुंदर आपण आदत असतंय तिथून दाखवतो, बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी बघा, आता तुम्ही सांगितलं की 3 गाड्या खेळल्यानंतर त्यांना पण वाटलं चला एखादी गाडी यांच्यावर विजय मिळू, पण सुंदरने आज तो पण गुलाल घेतला. सुंदरने आज गुलाल घेतला. आम्हाला खूप आनंद झाला आज, कारण की त्या दिवशी पण आनंद झाला रेडगरला, कारण की घरच्या गाडीने गुलाल घेतला. घरच्या गाडी जसा गुलाल घेते तसा आनंद होतोच सर्व लोकांना, तसा आम्हाला पण आनंद आला. आणि अजूनपर्यंत त्यांची घरची गाडीची आमचे गुलाल अजूनपर्यंत पडला नाही रुद्र आणि सुंदरचा, आणि कुठली दोन्ही साईडनं खेळू शकतो आम्ही. आता घरची गाडी पळवायचा आणि पैऱ्यामध्ये पळवायचा म्हणजे कसा काय डिसिजन घेतला जातो? कारण घरची गाडी पडल्यानंतर ना, किंवा हा जिंकल्यानंतर कोणी बोलू नाही शकत की आमचा बैल कमी पळाला किंवा तुमचा जास्त कमी पळाला. आणि पैऱ्यामध्ये असल्यानंतर ना, जरी समोर नाही बोललं तरी पाठीमागे कोणी अशी चर्चा होत आहे, किंवा ते दिसून पण येते तसं चित्र की यो बैल कमी पळाला. 100% आता असंच चालू आहे. आता आम्ही कधी आमचा बैल कमी पळाला आम्ही सांगतो. आता त्या दिवशी आमचा विगरला बैल कमी पळाला, आम्ही मान्य केला बैल आमचाच कमी पळाला थोडा, म्हणून गाडी पडली, नाही तर गाडी त्या दिवशी पण पडली नसती. न रुद्राची आणि पडगेवाल्यांचा वासरू होता, रायफलवाल्यांचा वासरू होता, ती गाडी पण आमची काय कारणास्तव पडली. आणि डबल पडगेवाल्यांची इच्छा होती का बाबा त्यांचा वासरू पब्लिकला टाकावा, तर पब्लिकला आम्ही टाकला, पण तो वासरू पब्लिकला जरा दाबत आला, रुद्राने त्याला समजून घेतला, पण गाडी ती पण पडली. त्या दिवशी 3 गाड्या पडलेल्या आमच्या. बघा, म्हणजे 1 परो किंवा 2 परो किंवा 3 परो, पण खेळ कायम करायचा. खेळ आमच्या त्या दिवशी 4थी पण गाडी आम्ही जमवणार होतो, पण आम्हीच जरा माघारी झालो, कारण की वर 3 गाड्या पडल्या. 4था गुलाल घेतला असता आपण, पण मी मग जरा त्यांना बोललो वर नको आता, कारण की तो रुद्र आणि तो चिक्या पलवाचा होता,
पण आम्ही मागं झालो आणि नाही गाडी पळवली, कारण की 3 गाड्या झालेल्या. बरं जाऊ द्या, संध्याकाळ पण झाले म्हणून आम्ही घरी निघलो. बरोबर. आता जसं तुमचा मोठा रुद्र होता त्याच्यानंतर तुम्ही बरीचशीच बैला घडवली, रुद्र घडवला, सुंदर घडवला. आता अजूनही वासरा पण घेतलेत दावणीला, म्हणजे त्यांचं भविष्य पण खूप चांगलं असतं तुमच्या दावणीला. त्यांचं भविष्य तर आहेच, कारण की रुद्र आमचा शिस्तीचा आहे. सर्व लोकांना रुद्र वासरांना शिकवण्याचं काम करतं, कारण की रुद्राचं कसं आहे, किती का ना वासरू प्रेस करणारा असो किंवा पब्लिकला वासरू दबत असला तरी रुद्रा पब्लिकने पण पळतो, कुठून चारही गांधी कसा पण पळतोय तो. त्याचं आम्हाला काही टेन्शन नाही आणि सर्व वासरं शिकवतोय तो. म्हणजे कुठेतरी आहे, म्हणजे जोपर्यंत रुद्र आहे तोपर्यंत मला वाटतं तुम्हाला कोणाकडनं बैल मागायची गरज नाही, जरी दावणीला कुठलीही वासरा किंवा बैल आली तरी पण. आम्हाला कोणाचीच गरज नाही आहे, कारण की आमची घरची गाडी पण खूप छान पळते आणि याच्या पुढं रुद्र आणि चिक्क्या पण पळेल किंवा रुद्र आणि रायफल पण पळेल, अशा गाड्या पळू शकतात आमच्या. आणि आम्ही कसं आहे, आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. आम्ही शून्यातून पहिलं वासरं घेतो, आम्ही घडवतो. आम्ही कधीही मोठा बैल घेतला नाही, फक्त रुद्र घेतला आता आम्ही मोठा, नाही तर आम्ही शून्यातून विश्व निर्माण करणारे आहे. बरोबर. म्हणजे कुठेतरी शून्यातून पुढे जायचं कसं, तो म्हणजे एक तुम्ही जर्नी केलेली आहे तुमची. आम्ही पण पहिला आमचा रुद्र होता, स्वर्गाशी रुद्र, त्यांनी तर आमचं खूप नाव केलं आणि त्याच्यानंतर आता सुंदर पण नाव करतोय. आता किती दिवस आमची इच्छा आहे, आता शंकर आणि सुंदर पळणार आहे. सोनारपाड्याचा शंकर आणि सुंदर पळणार आहे लवकरच. बरोबर. म्हणजे कुठेतरी बोलणं झालंय. बोलणं त्यांचा फोन असतात आम्हाला रोजचे. कल्पेश दादा आहेत सोनारपाड्याचे, त्यांचा फोन असतात रोजच्या. आज पण अड्ड्यात 2-3 फोन आले त्यांचे पण गाडी पिल्ल्या म्हणून वासरू, त्याची पण चांगली गाडी झाली. आज दुसरी गाडी त्यांची पडली काही कारण असतं, पण त्यांच्या पिल्ल्यामध्ये पण हा पळताना दिसला आता लवकरच. बघा, म्हणजे 50-50 दावणीचे जे संबंध आहेत ते पूर्वीपासून तुमचे आहेत आणि कुठेतरी बघा आज त्यांचं तुम्ही कायम नाव घेतात असं आणि त्यांचा पाठिंबा पण आहे तुम्हाला. तुम्ही सर्वात पहिल्यांदा बाईट घेतली आमची इथं खिडकालीला, तेव्हा आम्ही नाव घेतला. त्याच्यानंतर आमचा पैरा झाला सुंदर आणि शंकर पळाला. नंतर रुद्र आणि त्यांचा आता काय मेहरबान वासरू, तो पहिली शर्यत रुद्राच्यात केले त्यांनी. बघा, म्हणजे परेश शेठचा जो मेहरबान वासरू आहे त्यांनी त्याची पहिली शर्यत म्हणजे गुलाल पण झाला. गुलाल पण केलेला. आम्ही तिकडे कर्जतला गेलेलो, कुंडलजला म्हणून, तिथं गुलाल केलेला. रुद्रा डबलला होता आणि त्याची वासराची पहिलीच शर्यत होती. रुद्राने पहिला पण गुलाल केला होता आणि दुसरा गुलालाला मेहरबान आणि रुद्रा पळालेला. बघा, म्हणजे वासरा घडवण्याचं काम आणि शिकवण्याचं काम करतोय रुद्रा. आता बघा, जसे तुमचे सांगता की परेश शेठचा जो वासरू आहे मेहरबान, आता लागले त्याला गती पण लागले आणि पाहिजे तसं पळतोय पण तो. काय बोलाल तुम्ही त्याच्याविषयी? तो तर खूप छान पळतोय. त्या दिवशी पण गटाला त्यांनी गाडी तो पिल्ल्या आणि तोच होता मेहरबान. गाडी फरकानं गटपात झालेली, सेमीला काय कारण असतं मार खाल्ला त्यांच्या गाडीनं. पण येणाऱ्या काळात त्यांच्या कुठल्याही बैलात त्याही कधी फोन करावं किंवा मी फोन केला तरी मला ते नाही ना बोलत. आणि ते आता किती दिवस सांगतात का बोनिवलीचा मैदान होता, सुंदरचं नाव सोड बोलतं, मी बैल बोलतं शंकर घेऊन येऊ बोलतं, गाडी जमून करू कोणाच्या बॅनरवर. तर मी बोललो बरं नाही, बोनिवलीला येणार मी. तर बोनिवलीला आम्ही नाही गेलो. बघा, म्हणजे आहे जसं तुम्ही सांगता की संबंध म्हणजे चांगले पाहिजेत किंवा आपलं बोलणं चांगलं पाहिजे. म्हणजे बघा, या क्षेत्रामध्ये आपल्याला खेळ टिकून ठेवायचं आहे तर सर्वांशी प्रेमाचं नातं पाहिजे. आमचा खेळ तर प्रेमाचाच असतो. फक्त कधी कधी काही लोक आहेत आमच्या विरोधात, तेही कधी कधी गाड्या खेळल्या तर जल्लोष आम्ही थोडा केला तर जल्लोष त्यांना सहन करायची ताकद नाही कोणाची. तर आमचं माझं म्हणणं, तुम्ही शर्यत करताना मग जल्लोष केला का थोडा सहन करायची पण ताकद ठेवा. पण तसं बघायला गेलं तर आता समजूकपणा असं पण आहे. आता तुझं पण बरोबर आहे की जल्लोष केला पाहिजे थोडाफार, पण तुम्ही तोरा केला ना तर त्याच्यावर अजून थोडा पुढं होईल म्हणजे असा. पण अशा करताना म्हणजे ते भांडणं होतात, पण आपणच काय ती समजदारी दाखवल्यानंतर ना की तुम्हाला अजून चांगला एक नाव पण भेटेल. आता मला तर थोडा आता आहे ना, आमची मधीत गाडी झालेली, तर गाडी आमची झाली, जल्लोष झाला थोडासा, एकदम जास्त पण जल्लोष झाला नव्हता. तर जल्लोष झाला तर नंतर त्यांची जरा भांडणांचा काल झाला, तर मला 1 महिन्याची बंदी केलेली. मी घरीच होतो महिनाभर, मी मैदानाला कुठे जात नव्हतो. तेव्हा मी त्याला सहकार्य केला, त्यांना पण कमिटीला बँड केलाय, तर मी घरी बसणार. मी पण घरी बसलेलो महिनाभर. आता याच्यातून काय शिकलं म्हणजे आता पुढं कसा खेळ करावा? खेळ तर मैत्रीपूर्णच करतो आम्ही सर्वांशी, पण माझं म्हणणं आहे तुम्ही शर्यत करता आमच्याशी, पण तो जर जल्लोष झाला तर थोडासा तुम्ही पण सहन करायची ताकद ठेवा. आम्ही तर जल्लोष, आमच्या विरुद्ध किती कोणी जल्लोष केला तरी आम्ही सहन करायची ताकद ठेवतो. आता मध्येच आमच्या विरुद्ध किती जल्लोष केलेला जाईल तरी आम्ही सहन करायची ताकद ठेवलेली. चला, आता जाऊ दे, तुमचं जे झाला ते झाला. याच्या पुढे दोन्ही पण गाडा मालक असतील, एकमेकाला समजून घ्या. जल्लोष तुम्ही पण करा, त्यांनी पण करा, किंवा दोघं पण नका करू, कारण कुठेतरी आपल्याला खेळ पुढे न्यायचा आहे ना, तर या गोष्टींचं लक्ष ठेवायला लागेल. आम्ही तर जल्लोष कधी करत पण नाही, पण तेव्हा जरा ती शर्यत आमची जरा गरम या वातावरणामध्ये झालेली, तर जल्लोष झालेला. पण कसं आहे, शर्यती मैत्रीपूर्णच आता सर्वांशी होतात. आणि आता बघा, आम्ही 3 जण आहेत, पप्पा तिकडे खाली गेलेत, आम्ही जास्त पण पोरं नाही, आमची घरचीच पोरं आहेत सगळी. बाहेरचं आमच्यात कोण नसतं का असं, म्हणजे बाहेरचा आहे का जल्लोष केले म्हणून बाहेरचा आहे,
आमचं बाहेर तर कोणच नाही, आमची घरचीच पोरं आहेत. आम्ही दादा झाला, बारके नानाचा पोरगा झाला, मी सक्षम भोईरे आहे, आयुष भोईरे आहे, अशी घरचीच पोरं आहेत. आणि आम्हाला सतत फोन असतंय अक्षयचा झाला किंवा आमचे भाऊ आहेत रोहित भाऊ कौशाचे, त्यांचा सतत फोन असतंय का असा बाला करायचा, असं याला करायचा. मला ते बाला म्हणूनच बोलतात. चला तुम्हाला शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. तुमचं पण धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल.